शुभ सकाळ मंडळी. तर आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस. चला तर आज मी तुमच्यासाठी अजून एक मस्त अशी उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर त्याची कृती बघून घ्या. हे बघा, आज फ्रूट बास्केटमधून मी काढत आहे ॲपलपासूनच आज मी तुम्हाला मस्त अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. पहिल्यांदा तर आपल्याला ॲपल धुवून नंतर त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीत बारीक खिसणीने आपल्याला ते खिसून घ्यायचं आहे. हे बघा, मी इथे एक ॲपल घेतलेला आहे. पॅनमध्ये घालायचं आहे तूप. त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हा ॲपलचा किस. हा ॲपलचा किस आपल्याला मंद आचेवर 1.5 ते 2 मिनिटं छान असा परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग साखर कमी जास्त करू शकता. साखर टाकल्यावर पण मंद आचेवर आपल्याला हा ॲपलचा किस जो आहे 2 मिनिटं तरी छान असा शिजू द्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता साखर छान आपली विरघळली आहे. हे बघा, 2 ते 3 मिनिटांनी मस्त अशी साखर विरघळली आहे. आता ते पॅन साईडला ठेवून द्यायचं आहे आणि एक जाड भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. आता दूध आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. पहिल्यांदा तर दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे मंद आचेवर. आता मंद आचेवर 5 मिनिटं छान असे हे दूध आटू द्यायचं आहे आपल्याला. दूध मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून दूध बुडाला लागू नये. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता दूध छान आटलं गेलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण आटू शकता. आता याच्यामध्ये घालायचा आहे हा ॲपलचा किस आणि त्याच्यामध्ये मी घालत आहे, दुधामध्ये मी केसर घातलं होतं ते घालत आहे आणि मी अजून साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग साखर कमी जास्त करू शकता. आता हे ना आपल्याला छान असं ढवळत राहायचं आहे. एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. ॲपलचा जो किस आहे तो आपल्याला दुधामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. मंद आचेवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे. आता ते अजून आटते तोपर्यंत इथे मी फोडणी पात्रामध्ये तूप घातलेलं आहे. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी बदामाचे मधोमध 2 तुकडे केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक कापही करू शकता. छान थोडं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलेले आहेत काजूचे तुकडे, हेही परतून घेतलेले आहेत. आता गॅस जे आहे आपल्याला बंद करायचे आहे आणि त्याच्यामध्ये मनुके घालायचे आहेत. हेही आपल्याला छान असं थोडं ढवळून घ्यायचं आहे. आत्ता आपल्याला खिरीमध्ये हे तळलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. छान असं ढवळून घ्यायचं. मस्त अशी आपली उपवासासाठी ॲपलची खीर तयार होत आहे. तुम्ही बघू शकता. आता ही गरम आहे म्हणून थोडीशी पातळ आहे. थंड झाली की ती छान अशी दाट होते. आता हे एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेत आहे. तर तुम्हाला आजची ही माझी ॲपलच्या खिरीची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी उपवासाची ॲपल खीरची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.